तुम्ही सिंगम व्हायचं। आता माझी आता सटकली, आता नाही तुला मत देणार। आता माझी सटकली, आता तुला इथून सटकवणार। मी तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळेला, मी मुख्यमंत्री नव्हतो, की मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवीन। दाखवलं होतं की नव्हतं? 10 रुपयामध्ये शिवभोजन देऊन दाखवलं की नाही दिलं? कापसाला सोयाबीनला भाव दिला होता की नव्हता? सगळे बाहेरचे उद्योग मी माझ्या राज्यात आणत होतो की नव्हतो? या सगळ्याचं उत्तर होय, नक्की। मग आता मोदी गॅरंटी, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं, 2 कोटी रोजगार मिळाले, तुम्हाला पीक विमा मिळाला, सगळ्यांना घर मिळालं। मग खोटं कोण बोलतोय? उद्धव ठाकरे एका बाजूला बोललो तर मी करून दाखवलंय, आणि मोदींनी जे बोलले ते काय त्याचा पत्ताच नाही। म्हणून मी त्यांना जे एक नाव ठेवलेलं आहे की मोदी सरकार नाही, हे गजनी सरकार आहे। कारण 14 साली काय बोलले ते 19ला आठवत नाही, 19ला काय बोलले ते 24ला आठवत नाही। पण मोदीजी, तुम्हाला एक सांगतो, ही जी जनता आहे, ओमराजे तू जे म्हणाला की क्षुल्लक काम, अरे असेल, तुम्हाला इतर वेळेला क्षुल्लक वाटणारी माणसं आज यांच्या समोर तुम्ही का झुकतायत, का भीक मागताय मताची? आता तुमची पाळी, आता आहे ना ते आली रे आली। आणि मग तुम्ही काय करायचं? तुम्ही सिंगम व्हायचं। काय बोलायचं? आता माझी आता सटकली, आता नाही तुला मत देणार। आली रे आली, माझी पाळी आली, आणि आता माझी सटकली, आता तुला इथून सटकवणार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।